आलेली आहे. आता पाण्यानं रस्ताही दिसत नाही आहे. झाला इथे वाघाची वासही येऊन राहिली. आता घराकडे गेल्याशिवाय काही पर्याय आहे नाही. तशाला घराकडे जाऊ पण. एवढा मोठा वाघाचा पंजा बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, ॲडव्हेंचरच्या किडा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण 2 स्पॉट फिरणार आहोत. पहिला म्हणजे झरी, दुसरा मुक्ताई. तर चला. हा धबधबा भारतातील सर्वात लोकप्रिय धबधब्यांपैकी एक आहे आणि हा धबधबा डोंगराच्या भागातून सुमारे 57 फूट उंचीवरून खाली कोसळतो. गोटेझरी या प्लेसची वैशिष्ट्य म्हणजे जंगल ट्रेकिंग आणि 2 वाहत्या प्रवाहांना पार करणे. हा रस्ता जाते इकडं मुक्ताईला आणि आपल्याला जायचं आहे अगोदर इकडं गोडेझरीला. तर आपण अगोदर गोडेझरी कव्हर करू आणि वापस येऊ. मुक्ताई गेटपासून नवतला जवळपास आम्ही 15 ते 20 मिनिटात पोहोचलो. नवथळ्यामध्ये पोहोचतो. तर नवथळ्यामधून आपल्याला अंदर जायचं आहे. गावामध्ये आपण गाड्या पार्क करणार आहोत आणि आता आपल्याला अंदर जायचं आहे. इथून आपल्याला आता अंदर जायचं आहे या रस्त्यानं थेट. बघू आपल्या गाड्या कुठपर्यंत जातात. तिथं गाड्या पार्क करू आणि थेट निघू आपल्या सिनेसनकडे. रस्ता पाहू शकता तुम्ही मित्रांनो, पुरा काचड कुचड. पुरा खतरनाक रस्ता आहे मित्रांनो. येथून काही खरं नाही आमचं समोर जातले. आता कोण मरते ना कोण वाटते काही खरं नाही. ड्रायव्हर घरात आहे आमच्या सप्पा. आता ड्रायव्हरने जिकडे नेलं तिकडे जातो ना आम्ही आता. त्यानंतर नवतड्यापासून 10 मिनिटाची ऑफरोडिंग करत थेट पोचलो मारुतीरायाच्या मंदिराजवळ. गावापासून थोडा समोर आल्यास इकडं मंदिर आहे. सरळ सरळ या कच्च्या रस्त्याने मंदिर आहे. तर या मंदिरापाशी आम्ही गाडी इथं गाडी पार्क केली आणि आता तिकडं पण मंदिरं आहेत आणि बघू शकता हनुमानजीचं मंदिर आहे इथं. तर आपल्याला जायचं आहे इथून. तर आपण या पारीने मारुतीरायाच्या मंदिराजवळ गाडी पार्क करून थेट निघालो आम्ही समोर. थोड्या समोर जाताच आम्हाला एक तळं लागलं आणि याच तळ्याच्या पारीने आम्हाला जात होतं समोर. आपण आता इकडून आलेलो आहोत. आता आपल्याला इकडे सरळ जायचं आहे. आता या इकडं जायचं आहे. तर चला. आपल्याला या तळ्याच्या पारीने जायचं आहे. बस काही भुलण्याची काही चुकण्याची काही हे नाही. बस सरळ 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 जायचं आहे आपल्याला. थोड्या समोर जाताच एक काकाजी मिळाले. त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्या. समोर कसं आहे इकडं
इकडं स्पॉट का हा स्पॉट पाहायचा हा हे झरी. जरी आहे. कशी आहे ते? बापरे एकदम बेस्ट आहे. बेस्ट आहे ना? पण बरोबर व्यवस्थित म्हणजे पाणी जास्त असेल. हा आणि वाघाची वगैरे काय नाही चिंता? नाही काही नाही गाडी वगैरे घेऊन जा आणि एक माहीत आहे ना पहिलं पाहिले होते का हा अगोदर चालू होतो. काही नव्हतं पण एकदम म्हणजे कसं पाणी लगीत आहे भरपूर. अच्छा तेवढं जाताना जोपासून जा ते पाण्यात. बरोबर. ठीक आहे. तर काकाजी म्हणतायत की थोडं सांभाळून जा, कारण की ते आपल्याला पाणी क्रॉसिंग करून जायचं आहे इथं. बघू शकता मित्रांनो, आपल्या तळ्याची गहिराई बहुत आहे आणि चिखल चिखल झालेलं आहे सर्व. तर थोडं जोपासून जायचं आहे आपल्याला. लवकर या तिकडून जंगलातून बाहेर. वाघाची भीती आहे बरं. वाघाची भीती आहे बरं. मित्रांनो, इथं आपल्याला लोक म्हणतात की लवकर जा आणि लवकर या, कारण की इथं थोडी वाघाची भीती आहे. त्याच्यामुळे ते म्हणतायत की थोडे जोपासून जा. त्या काकाजीने आम्हाला फक्त पाण्यापासून वॉर्न केलं होतं, पण समोर जाऊन आमच्यासोबत असं घडलं की ते पाहून आमच्या सर्वांची दांदरून हातात आली होती. इकडं वापस येथे आलो आणि आम्हाला दिसलं काय, एवढा मोठा वाघाचा पंजा. बघू शकता तुम्ही, बघू शकता माझ्या हाता एवढा पंजा आहे. एक किलोमीटर समोर आल्यावर तळ्याची पार खतम होते आणि आपल्याला तळ्याची पार खतम झाल्यावर सरळ आपल्याला समोर जायचं आहे. समोर कच्चा मार्ग आहे, त्या कच्च्या मार्गाने आपण जाऊ. तळ्याची पार खतम होताच आपल्याला जंगल लागत आहे आणि आपल्याला जंगलातून आपली वाट आहे, या वाटेतून आपल्याला अंदर जायचं आहे. सरळ या वाटेने आपल्याला अंदर जायचं आहे. तर चला. जंगल लागताच एक वाघोबांची मूर्ती दिसते. त्याच बाजूच्या पायवाटेने आपल्याला जायचं होतं अंदर. आणि जस्ट आपल्याला जंगल लागताच इथे वाघोबाची एक मूर्ती बघायला मिळून राहिली आहे. आणि या वाघोबाच्या मूर्तीच्या जवळूनच आपल्याला इथून सरळ आपल्याला अंदर जायचं, इकडे जायचं. थोड्या समोर येतात, इथून 2 रस्ते लागायचे आपल्याला. तर आपल्याला लेफ्ट वाला नाही घेता राईट वाल्या रस्त्याने जायचं आहे समोर. तर मित्रांनो, घनता बघू शकता तुम्ही या जंगलाची. तर आपल्याला सोबतीनं राहायचं आहे, पण आम्ही दोघं जण मागं राहिलो, त्याच्यामुळे आम्ही थोडे लवकर जातो. आता दोघं जण आम्ही मागं उरलेलो आहोत, प्रदीप आणि मी. अर्धा तास ट्रॅकिंग केल्यानंतर आपण पोहोचलो पहिल्या पाण्याच्या प्रवाहापाशी. मित्रांनो, थोडं समोर येतच आपल्याला आता इथं एक पाट लागत आहे पाण्याचं आहे. तर या पाटातून बहुत पाणी जाऊन राहिलं आहे. तर आम्ही समोरून बघतो पाणी थोडं कमी आहे का तर बघू शकता मित्रांनो, किती सारं पाणी वाहून राहिलं इथून. तर बहुत सारं पाणी वाहून राहिलं आहे. तर आपल्याला जाण्याची थोडी समस्या आहे. बघू शकता पाणी, बघू शकता. तर आता आपल्याला इथून जाणार आहोत आपण आता. तर चला.
आता आपले शूज तर ओले होणार आहेत, तेवढं पक्का आहे. पाण्याचा नाही आणलो. आपले मित्र विचार करून राहिले घुसाचा का नाही घुसाचा. मग तर आता का करून काय समजून नाही राहिलं. तिथून थोड्या कमी वाहत आहे पाणी बहुत आहे मित्रांनो इथं. तर आता आपल्याला सामोरून बघू थोडं काय आहे. तर इथं पण आपल्याला नाही जमलं कारण की इथं प्रवाह बहुत आहे पाण्याचा. तर आपण सामोर जाऊन निघण्याचा प्रयत्न करू. इकडून बहुत प्रवाह मित्रांनो. आपल्याला जाण्याचा आता सामोरून बघा लागत. प्रवाह बघू शकता मित्रांनो तुम्ही, पाण्याचा प्रवाह. सर्वात पहिला आपण तिकडून आलो होतो, तिकडे बघितलो, तिकडे जाण्याचा आपण काही मार्गच नाही आहे. इथून जाण्याचा प्रयत्न करून आम्ही, इथून पण प्रवाह बहुत आहे. आता इथून जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यानंतर थोडा समोर जाऊन आम्हाला एक मोठा वेल मिळाला. हात पकड झाले, हात पकडा, बरं पकडून घ्या. आणि दाबत दाबत घ्या खालून. पाणी येते का फक्त तेवढं? हा, तर खाली त्याला दाबत दाबत घ्या त्याले. वरतो नको उचलू. दोन हाताने पकड. त्यानंतर आपण जाण्याचा डिसिजन घेतला. पाणी बहुत जोरात जाऊन राहिला मित्रांनो, वाटून राहिली बाई इकडं. केल्यानंतर आपण आता मी काय म्हणतो ते आयडिया चांगली राहिली ते प्रवाह पार केल्यानंतर आता आपल्याला जाणं आता इकडून या जंगलात थोडा इकडून आपण. समीर रस्ता कुठं तिकडून आहे ना. हा भाऊ कुठून आला तर काही समजत नाही. भाऊ कुठून आला का तू? भाऊ त्या मोठ्यावाल्या प्रवाहावरून आला. आपली इकडे फाटून हार आली होती, पण तो भाऊ त्या प्रवाहावरून एकटा आला. तो बघू शकता. आपण इकडून आलो आता. आता या रस्त्याने आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे जायचं आहे. मग या गोट्याच्या रस्त्याने आपल्याला सामोर जायचं आहे. मित्रांनो थोड्या समोर येतात, दोन रस्ते लागले आहे. तर आपल्याला एक राईट साईडने एक लेफ्ट साईड रस्ता दिसून राहिला आहे. तर आपल्याला राईट साईडने न जाता लेफ्ट साईडच्या रस्त्याने आपल्याला सामोर जायचं आहे सरळ सरळ. तर चला. गोट्याचं आहे मित्रांनो. या रस्त्याने थोडं सांभाळून आणि थोडे चांगले ग्रिपचे शूज वापरा, जेणेकरून आपले पाय मुरगडले नाही पाहिजे. तसेच या गोट्यांच्या खाली साप किंवा इंचू राहू शकते, म्हणून जाण्याबाबत चांगले शूज घालून यावेत. आणि थोड्या समोर जाताच आपण दुसऱ्या प्रवाहापाशी पोहोचतो. मित्रांनो तो पहिला पाण्याचा प्रवाह पार केल्यानंतर आपल्याला दुसरा पाण्याचा प्रवाह लागला आहे. तर थोड्याच वेळात तो खडदळ रस्ता, गोट्याचा खडदळ रस्ता पार करत आपण समोर आलो. आणि समोर आपल्याला आणखी एक नदीचा प्रवाह किंवा पाटाचा प्रवाह म्हणा, तो आपल्याला लागलेला आहे. बघू शकता तुम्ही. आपल्याला जायचं आहे इकडून, म्हणजे इथून हे पार करून तिकडे सामोर जायचं आहे आपल्याला. तर तिकडे जाण्याचा आपण प्रयत्न करू. धबधबा बघू शकता मित्रांनो, धबधबा बघू शकता तो. आणखी आपल्याला सामोर जायचं आहे मेन धबधबा एक्सप्लोर करायसाठी. तर त्यानंतर आम्ही त्या प्रवाहाला पार बहुत मोठं पाणी आहे.
मोठा धबधबा. चला. मस्करी करण्यासाठी मी धावलो, पण समोर वाघाचे पंजे पाहून माझी मस्करीच उतरली. मित्रांनो, थोडी समोर येताच नदी ओलांडताच आपल्याला काय दिसलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो. बहुत खतरनाक आमची आता दांदूर हरत आली आहे. येथे आलो आणि आम्हाला दिसलं काय, एवढा मोठा वाघाचा पंजा. बघू शकता तुम्ही, बघू शकता माझ्या हाता एवढा पंजा आहे. तर आपल्याला वाघाचे पंजे दिसले आहेत मित्रांनो. आपण लवकर कव्हर करू आणि लवकर निघण्याचा प्रयत्न करू, कारण की आपल्याला वाघ दिसला आहे त्याच्यामुळं. चला. ते वाघाच्या पंजाने मित्रांनो आमची पुरी दांदरून हातात आली आहे. आता आम्हाला विचार करावा लागत आहे की समोर जायचं की मागं पलटायचं. त्याच्यामुळं आम्ही आता जस्ट 5 मिनिट रिलॅक्स करतो आणि विचार करतो की समोर जायचं आहे की मागं. पाण्याचा प्रवाह बहुत वाढला आहे दादा. इकडून जाऊ पाण्याचा प्रवाह बहुत वाढला आहे मित्रांनो. तर इकडून जाऊन कुठून जाऊन सांग. हा इकडून जाऊ म्हणताय. चला इकडून जाऊ म्हणताय दादा. आपल्या मोठ्या भावाचं पण ऐका लागते. चला. आम्ही सर्व तांदूळ होतो, तरी पण हिंमत करत सामोर जाण्याचा डिसिजन घेतलो. आणि हा डिसिजन आम्हाला महागात पडणार होता. आता वाघाच्या भीतीमुळे आम्ही जरा भीत चाललो आहोत. पाहू आता. पाण्याचा प्रवाह बघू शकता मित्रांनो. पाण्याचा प्रवाह एवढा वाढलाय मित्रांनो. आपल्याला लवकरात लवकर हा कव्हर करायचा आणि घरी यायचं आहे. तुम्ही म्हणताल बोंबलून काऊन राहिला हा. मला माहित नाही की तुम्हाला आवाज येऊन राहिला की नाही येऊन राहिला, म्हणून एवढा बोंबलून राहिलो मी. तर या कटाकटानं जाऊ आपण समोर. याचा प्रवाह आणखी वाढत होता आणि रस्ता पण दिसत नव्हता. आता हा आपल्याला पार करत त्याकडे जायचं आहे. त्याकडून तिकडे थोडं समोर जाऊन बघू काय आहे. तर नाहीतर मग आपल्याला वापस जावं लागेल. त्यानंतर माझ्या मित्राची मजा झाली. दोघे जण पाण्यामध्ये मागोमाग पाण्यामध्ये घुसळले. आणि दुसरा मस्त शूज काढून येण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला पडला पाहून एक जण खूप हसत होता. आता आपण पडता वाचला मित्र आपला. 2 मित्र पडता वाचले. मला बहुत हात येऊन राहिला नाही. तरी पण आपण सामोर जाण्याचा प्रयत्न करू. आपली पाण्यामुळे नाही मित्रांनो, आपली इथल्या वाघामुळे तांदूळ हातात आली आहे. तर आपल्या मित्राचा रिव्ह्यू घेऊ आपण, काय म्हणते तर तो. मित्रा तुला कसा वाटत आहे? भाऊ आता माझी हालत टाईट झाली आहे. आता पाण्यानं रस्ताही दिसत नाही आहे. मला इथे वाघाची वासही येऊन राहिली. आता घराकडे गेल्याशिवाय काही पर्याय आहे नाही. तर चला घराकडे जाऊ आपण. आपला मित्र म्हणताय घराकडे गेला पाहिजे कारण की पाण्याचा प्रवाह. आता आपण वापस जाण्याचा डिसिजन घेतला हो, कारण की इकडे वाघाची बहुत भीती आहे.
त्याच्यामुळे आपण आता घराकडे वापस दुसऱ्या स्पॉटकडे जाणार आहोत आपण. तर चला दुसऱ्या स्पॉटला भेटू. त्यानंतर आम्ही थेट निघालो दुसऱ्या स्पॉटकडे. त्यानंतर आम्ही थेट पोहोचलो मुक्ताई माता याच्या गेटजवळ. मग 10 मिनिटात पोहोचलो धबधब्यांच्या पायथ्याशी. ची गाडी इथं पार्क केली आम्ही. बघू गाडी पार्क केली आणि आता थेट निघत आहोत वरती. तर चला हे ओके आपल्याकडं. हा ना. अरे खा. बघू शकता मित्रांनो, मला तुम्हाला माहिती नाही आवाज येत आहे की नाही. तर झऱ्याचा आवाज येऊन राहिलेला आहे. आता लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करू आपण. 5 मिनिटाच्या ट्रॅकिंग नंतर थेट पोहोचलो आपण मुक्ताई माता यांच्या मंदिराजवळ. बघू शकता. त्यानंतर आपल्याला थोडं खाली उतरायचं आहे. काही पायऱ्या लागल्या तिथं, दगडी पायऱ्या. भन्नाट गर्दी आहे इथं, भन्नाट. आपल्याला जागा नाही भेटत वाटते इथं. इथला छोटा वॉटरफॉल, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सर्वात मोठा वॉटरफॉल. मोबाईल आहे बॅग मध्ये. बघू शकता मित्रांनो, थोडे समोर आल्यास इथे एक नैसर्गिक पाण्याची टाक्या मिळत आहे, विहीर. बघू शकता. फायनली मित्रांनो, ते आपण मोठ्या धबधब्यापाशी पोहोचलो. तर चला तिथे जाऊ आणि तिथे मजा करू. मित्रांनो, आता आपण वर जाणार आहोत पाण्यामध्ये ओलावासाठी. तर चला अंघोळ धुया आणि थेट निघूया. अशा प्रकारे आम्ही फुल मज्जा करत निघालो परतीच्या प्रवासाला.